वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने देवसुतं देवं गन्धचारूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्धुर्वानितिर्मतिर्मम् महायोगपीठे तटे भीमरत्याम्बरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समावर्त्यति सन्दानन्दगन्धपरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् शांति 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 ओम। सर्व धर्मां परित्यज्य परमेश्वराची प्राप्ती होईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार होईल। तर आपण श्लोक घेतला आहे या प्रवचनाचा, सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि। तर याचा अर्थ असा होतो मुलांना की भगवंत आपल्याला म्हणजे आपण अर्जुनच आहोत असं समजा आणि त्या अर्जुनाला भगवंत म्हणतात, हे अर्जुन सर्व धर्मां परित्यज्य मामेकं, मला एकाला शरण घे। सर्व धर्माचा तू त्याग कर आणि फक्त तू मला एकाला शरण घे। सर्व धर्मां परित्यज्य मामेकं, माम एकं, मला एकाला, मामेकं शरणं व्रज, शरण अहं मी त्वा तुला, अहं त्वा सर्व पापेभ्यो, मी तुला सर्व पापातून, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मासुचः तुला सर्व पापातून मुक्त करतो। असं भगवंताने भगवद्गीतेमध्ये आपल्याला वचन दिलेलं आहे। फक्त भगवंत एवढंच म्हणत आहे की तू मला शरण ये बस। मग शरण जाणे म्हणजे नेमकं काय करणार, हा संभ्रम मनामध्ये असतो। शरण जाणे म्हणजे साधारण मनुष्याला कळत नाही शरण जाणे म्हणजे काय काय नाही। शरण जाणे म्हणजे थोडक्यात समजा भगवंताचा दास होणे है ना। भगवंताचा जर तुम्ही दास झाले तर तुम्ही काय करणार, ज्या एखादा मालक तुमच्यावर आहे तर तुम्ही काय करता, त्या मालकाचं म्हणणं ऐकता। तो मालक जे तुम्हाला काम देईल ते तुम्हाला करावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला पेमेंट मिळतं। अशाच प्रकारे भगवान या जगाचा मालक आहे आणि ज्या वेळेस एखादा जीव भगवंताला शरण जातो त्यावेळेस भगवंत त्याचा उद्धार करतात। म्हणून भगवंताला शरण जातात। पण आजकाल लोक पुढे